एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. राधा, एक एक काही नाही, म्हणजे एक विचारायचं एक होतं जरा. विचार ना. काल रात्री ऐक ना, मला थोडंसं काम आलंय अर्जंट. मी नंतर करते फोन, आपण थोड्या वेळाने बोलू. या शुअर, नो प्रॉब्लेम. या. हॅलो हॅलो. हा, बोल. नाही म्हणजे तू फोन केला होतास ना मगाशी? हो हो. काय म्हणत होतास मगाशी तू? हेच म्हणजे हेच आपलं तेच की नाही, म्हणजे मला असं की काल रात्री बाकी काहीच झालं नाही ना राधा? बाकी काही म्हणजे? म्हणजे हेच, म्हणजे ते अगं, माझी पाठ दुखत होती आणि तू पाठीला जेल लावून दिलंस आणि तू माझ्या बरोबर बसली होतीस बेडवर आणि तूही थकली होतीस. त्यामुळे तुझा डोळा लागला चुकून आणि तू तिथेच माझ्या बाजूला तुला झोपलीस तिकडेच तू चुकून माझ्या बाजूला. आणि माझी तर पाठच दुखत होती ना, त्यामुळे मला काही माहितीच नाही. पण बाकी काही वेगळं काही वाटलंच नाही ना आपल्याला, म्हणजे. हो हो, मी थकले होते ना काल खूप, म्हणून मग झोप लागून गेली तिकडे चुकून. बाकी काहीच वेगळं वाटलं नाहीये आपल्याला. हा, बाकी वेगळं काहीच नाही ना. हा, ऍब्सोल्युटली वेगळं काहीच नाही वाटलेलं. हा, पण मग पण काय नाही, हे राधा, आई मला, आई आलो का, मला आई बोलवते, मी मग बोलतो मी तुझ्याशी. या.
चला मग दादा परवाच्या ट्रेननी चालले मी आता इंदोरला. नाही म्हणजे तसंही जमाई बाबूंचं कॅन्सलच झालं अमेरिकेला जायचं. मग आता थांबून काही अर्थच नाही ना. नाही बेबी मी काय म्हणतो ऐक ना बेबी. काय काय मला काय वाटतं माहितीये का तुला, या दोघांना ना एकत्र समोरासमोर बसून एकदा विचारलं पाहिजे, बाबांनो काय झालंय नक्की तुमच्या, काय प्रॉब्लेम काय आहे, एकदा आम्हाला सांगा तरी, आम्हाला कळू दे तरी. आणि मला असं वाटतं की हे सगळं करताना तू इथे असायला हवं. आणि माझं रिझर्वेशन ते परवा आहे ना, आपण या दोघांना उद्या बोलवून विचारून दोघांना. बरं कसं आहे की नाहीतरी त्यांचं वाढदिवसाचं जेवणही राहिलेलं आहे. हा राधाचा फोन आला होता, आता घनश्यामरावांची पाठ बरी झालेली आहे, उद्या बोलवू त्या ना, हे सगळं विचारून घेऊ आणि मग परवा तू जायला मोकळी. पहिल्यांदाच काहीतरी बरं बोललायस ना तू. हा पण त्यांच्या पुढे काय बोलायचं हे मी तुला आत्ता सांगते. ते व्यवस्थित ऐकून घे फक्त. नाही नाही त्यांच्या समोर ना काहीतरी वाटतंय ते बरोबरच राहशील. वायफाय काहीतरी ना इकडचे तिकडचे बोलत राहशील. सांगा मी काय बोलायचंय. हाय हाय हाय. कशी आहेस? मस्त मजेत छान एकदम. तू मी फर्स्ट क्लास. पाठ पाठ कशी आहे? पाठ खूप छान, मस्त मस्त. ओ येस येस, या साइड ये ना तू ये ना प्लीज. प्लीज प्लीज प्लीज. ओ घड्याळ या, घड्याळ या. सॉरी सॉरी. या ऑफकोर्स टिश्यू. काय मग बाकी काय म्हणते मुनमुन? मुनमुन तिच्या नवऱ्याचं नाव आहे रे. तेच काय म्हणतोय मुनमुन सानियाचा सोनिया का कशा आहेत त्या, काय म्हणताय? बरी आहे आता. वा. होती ऑफिस मध्ये होती. घनश्याम हो काल मी जोक सांगू का तुला? एक सुपर जोक आहे. म्हणजे तुझी हरकत असेल तर मी सांगणार नाही, पण तुझी हरकत नसेल तर मी एक जोक सांगतो. म्हणजे सांगू शकतो. नाही पण तुला नसेल ऐकायचं तर आपण माझ्या नाही नाही म्हणू शकतो, पण जर तू ऐकलास तर सांगतो. भूषण्यानी एक नवीन सिरीज सुरू केली पालींवर. त्यातला एक जोक आहे की पालींच्या सोसायटीला काय म्हणतात? पालवी. ऍज इन पालवी. म्हणजे वी म्हणजे वी इंग्लिश मधलं वी, WEV पालवी. आम्ही पाली किंवा आपण सगळ्या पाली किंवा मी म्हटलं भूषण्याला पकाऊ जोक आहे हा, आवडणार नाही लोकांना. नाही छान आहे, खूप मस्त आहे. तो तेच म्हणला हा जोक मस्त आहे, हा वर्क मस्त. काय करतोय मी? तू काय करतोयस घनश्याम? राधा मी काय नाही, काय नाही करत आहे अगं. मला असं वाटलं राधा की हे
मला पण असं वाटलं की हे मी केलंय, पण हे मी नाही केलंय. तू एकदा बघ. हे मी नाही हे. अरे यार, असं सारखं सारखं नाही होतं का मग यार? लोक इंटेन्शन डाऊट करतात मग आपलं. आपण हे सोडूया राधा. आपण हे असं करूया, किंवा तू तू वळलीस का मी इकडनं येतो. आपण हे बघ, हे आपण काढूया. म्हणजे ह्यातलं तुला मला डाव्या हाताने थोडं कठीण वाटतंय. तू अडकतंय का? मी काय करू? मी फिरू का असं? कसं होईल? आपण ते काढूया. या ऑफकोर्स या. आपण काढूया. आपण नाही, ते त्याच्यात टोल. हे धरतीस हो येस, ऑफकोर्स. मी हेल्प. हे त्यातनं काढते का? नाही इथनं. नाही एक इथनं एकदा आलं ना. नाही मला वाटतं इथनं. हां आला. आता येईल ते. आता ह्यातनं हे या. नाही दॅट्स ओके. नाही दॅट्स फाईन. मी ब्रेसलेट जुनच झालंय. सो या शुअर प्लीज. सॉरी. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. मी तू कुठं? तू बाहेर जातेस का? हो, मला हे फ्रेश व्हायचं, चेंज करायचं ते. तू चाललायस का बाहेर? नाही, मला वाटलं तुला फ्रेश व्हायचं, चेंज करायचं. नो इट्स ओके. मी थांबतो. तू आत. नाही. काय रे, काय ना कुठे बाहेर निघालास? हाय. नाही मी नाही बाहेर नाही. मी असाच इकडे. मी कुठे जाणार? नाही काय वाढदिवसाच्या पार्ट्या बिरट्या सुरू असतील म्हटलं. झाला रे काल वाढदिवस. काय मग पूर्वी कसं आठवडाभर पार्ट्या सुरू असायच्या. आता ते दिवस गेले काका. आता ते मित्रही नाहीत. ते रमले आपापल्या संसारात. मी इथे. ते काय असं कसं म्हणतो? मी आहे ना तुझा अजून एक जुना मित्र. म्हणूनच तू काल आला नाहीस माझ्या वाढदिवसाला. म्हणूनच आज आठवण ठेवून आलोय. मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. आपल्या नेहमीच्या प्रथेप्रमाणे. थँक्यू. चला. ए काका मी काय म्हणतो तुला की तू म्हणजे तुला जर माई आजीला भेटायला जायची घाई नसली, जर ती सलामी थांबू शकणार असेल तर माझ्यासाठी थोडा वेळ मला बोलायचं आहे तुझ्याशी. हो आहे ना, पण काय म्हणजे बाबा असं एकदम गंभीर. गंभीर काहीच नाही. हेच आपलं ये ना एक मिनिट ना. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. राधा, हा घना म्हणजे असा मुलगा आहे ना, तो हैदराबादहून आलाय तेव्हापासून बॅगेतले कपडेच काढले नाहीत त्याने धुवायला. म्हणजे मध्ये पाठ धरली होती त्याची म्हणून राहिलंच आहे, पण तुला तरी सांगायचं ना त्याने. आता मी लावलंय मशीन म्हणून म्हटलं त्याचे कपडे पण धुवून टाकते. चालेल. मग देतेस का मला जरा काढून? मी हो.
तूच, दुसरं कोण? मीच, दुसरं कोण? नाही मी 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 नको मी नाही त्याचे कपडे ते काढणार. त्या दिवशी भांडला म्हणून एवढं काही बिचकू नको. सगळं मी चांगले रागवले की त्याला आता काही म्हणणार नाही. नको आई, पण तो त्या दिवशी खरंच खूप रागवलाय मला आणि मग आता सुद्धा तो मला ओरडेल. तो मला भीती वाटते. मी त्यालाच सांगते की तू कपडे काढून दे तुझे धुवायचे असतील तर. काय झालं म्हणजे आणखीन आठवडाभर काही ते कपडे बाहेर पडणार नाही. अरे बोलणं एवढं काही मनावर घ्यायचं नसतं. हा, आपण करायचं असतं हक्काने. नवऱ्याच्या सगळ्या गोष्टी काही ऐकायच्या नाहीत बायकोनी. आणि तुला सांगू का, असं नवरा बायको दोघांनी एकमेकांसाठी काहीतरी आपणहून करणं, एकत्र काही गोष्टी करणं, ह्यानी ना जवळीक वाढते, हक्क निर्माण होतो, एकमेकांबद्दल असा हक्क वाटायला. आता तुम्ही कसं दोघांनी एकत्र मिळून स्वयंपाक केला होता तेव्हा कसं वाटलं होतं? असं एकमेकांवर छोट्या छोट्या गोष्टीत अवलंबून राहणं हे चांगलं असतं ग. म्हणजे घनाने तुला सोडायला येणं किंवा हक्काने तुला काहीतरी सांगणं, हे कर माझ्यासाठी, ते कर, तू त्याच्याकडे काहीतरी मागणं, या सगळ्या गोष्टी खूप छान असतात अगं. आणि ह्या गोष्टी छोट्या छोट्या असतात पण संसारासाठी खूप आवश्यक. अगं दूध ठेवलंय मी गॅसवर, दे बाई मला पटकन कपडे काढून दे. तो आता जर काही बोलला ना तर धपाटे घालीन मी त्याला यावेळेला. काय झालंय माहितीये का काका, माझा एक प्रॉब्लेम झालाय रे. म्हणजे माझी गोची झाली आहे. माझा पाय घसरतोय की काय आज. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. काका, तू एक अत्यंत हुशार माणूस आहेस. तू डाऊन टू अर्थ आहेस, सेन्सिबल आहेस, सेन्स ऑफ ह्युमर असणारा माणूस आहेस. शिवाय आपला जुना बॉन्ड आहे. अँड वी आर बोथ टॉरियन्स. वी बोथ टॉरियन्स. या तू या परिवाराशी जोडलेला आहेस. आता नाहीयेस पण कधीतरी जोडलेला होतास. त्यामुळे तू इथे घडणाऱ्या म्हणजे या घरात घडणाऱ्या सगळ्या प्रसंगांना ऑब्जेक्टिव्हली बघू शकतोस. पण त्यातही एक ओलावा आहे बिकॉज यू आर अटॅच्ड. आणि कसं आहे की आता तुझा ऍडव्हान्टेज आहे की तू यू आर अटॅच्ड पण यू आर डिटॅच्ड. आणि बोल बोल, छान वाटतंय अशी स्तुती ऐकायला. पण ही सगळी स्तुती करून आता झाली असेल तर मुद्द्यावर येशील. आपण जर एक कावळा पाळला तर आपण त्याच्याबद्दल काय विचार करू? कावळा पाळला नाही म्हणजे काय आहे, कावळा पाळणं हा विचारच जरा अवघड आहे ना थोडा पचायला. पण म्हणजे तुला कावळा पाळायचा आहे हा प्रॉब्लेम आहे का तुझा? नाही काहीच हरकत नाही, पाळ तू कावळा. हा, तर तो कावळा आपण पाळला तर आता आपण त्याच्याबद्दल काय विचार करू? कसं आहे घना, सर्वसाधारणपणे माणसं कावळा पाळत नाही. त्यामुळे अशी खरोखरच कावळा पाळणारी माणसं जर अस्तित्वात असतील तर ती काय विचार करत असतील याचा विचार मला लॉजिकली आता करता येत नाही. कावळा म्हणजे कावळा नाही रे. कावळा मी एक उदाहरण दिलं. कावळा म्हणजे एक व्यक्ती. कावळा म्हणजे व्यक्ती. तू आता मला कन्फ्युज करतोस. मी हो, तू शांत राहा काका, मी सांगतो. तर आपण एक कावळा पाळला. कावळा पाळला आणि एक दिवशी आपण झोपेतनं उठलो आणि आपण पाहिलं की तो कावळा कावळा नाहीच आहे. तो
तो पंचरंगी पोपट आहे. कालपर्यंत काळा कुट्ट वाटणारा तो कावळा आज त्याचे रंगीबेरंगी पंख आपल्याला बोलवतात. आज त्याची वाणी आपल्याला अचानक मधुर वाटायला लागली आणि बघता बघता त्या कावळ्याचा पिसारा फुलवणारा मोरच झाला की रे. हे गणा, हे फार अवघड व्हायला लागले बाबा. अरे हे असं फक्त परिकथेत घडू शकतं. माझंही तेच म्हणणं आहे ना की कावळ्यानी कावळा राहायला पाहिजे. कावळ्याचा असं कसा ओव्हरनाईट पंचरंगी पोपट होतो. म्हणजे असं झालं तर तो आपल्याला आवडेल आणि मग आपल्याला त्याचा लळा लागेल असं नाही होतं का? म्हणा ना, कावळा 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 राहायला पाहिजे ना आयुष्यभर. अरे पण प्राणी पाळाला की त्याचा लळा लागणारच आपल्याला, आणि तेच व्हायला नको असं जर तू म्हणत असशील तर मुळात प्राणी पाळण्याचा खटाटोपच कशाला करायचा? ती एक खूप मोठी गोष्ट आहे, ती नाही सांगत मी तुला आता अख्खी. पण समजा या कावळ्याने हे बघ, आता हे तुझं अॅनिमल किंगडम आहे ना, ते बंद कर आणि हा जो कावळा म्हणजे जी व्यक्ती आहे त्याच्याबद्दल डायरेक्ट बोलत. हो का? हो, खूप झाला. काय झालंय माहितीये का काका? माझा एक प्रॉब्लेम झालाय रे. म्हणजे माझी गोची झालीये. माझा पाय घसरतोय की काय आज? पाय घसरतोय म्हणजे तुला राधा सोडून दुसरं कोणीतरी? नाही, राधाच. पाय घसरला म्हणजे? म्हणजे कसं झालंय की अरे वा, तू येणार आहे आधी माहित असतं तर तुझ्यासाठी पण पान घेऊन आलो असतो. हा, काय म्हणतोस? काय काय नाही, मी याला वाढदिवसाचं कॅडबरी द्यायला आलो होतो. दिलंस ना? हो, दिलं. मग इथं काय चाललंय? ते सर आम्ही बोलत होतो थोडं. अरे आज चल, चहा वगैरे घेऊया. देव गेलो तुझ्यासाठी काहीतरी बनवायला सांगतो. थोड्यात मस्त गप्पा मारत बसा. बाई वाट बघत असेल तुझी. हा, चल. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.